भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज मासिक नव्य हवन कार्य केम या गावामध्ये बाबांचे सेवक दुर्योधनजी भोतमांगे साहेब यांच्या निवासस्थानी पार पडले। त्यानिमित्त एका परमेश्वरी गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक स्वयं महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या लाडक्या आई मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठोबरीकर या सुद्धा या चर्चा सत्राला उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। आजच्या या चर्चा सत्राला लाभलेले अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत मार्गदर्शक परसोडी या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय नरहरीजी वेंकटकर साहेब उपस्थित यांना माझा नमस्कार। उपस्थित सर्व गटातील परिसरातील बाहेर गावून आलेले सर्व मार्गदर्शक मंडळी आदरणीय श्रावणजी घोगरे साहेब, नारायणजी भगत साहेब, देवेंद्रजी एंडे साहेब, आदरणीय कीर्तिवानजी जिपकाटे साहेब, उपस्थित सर्व आदरणीय महादेवजी चरडे साहेब, शामूजी आजबले साहेब, उपस्थित श्यामाजी पंचबुधे साहेब, उपस्थित दिलीपजी चापेकर साहेब, उपस्थित तिघरे साहेब, तिजारे साहेब, उपस्थित सर्व शरदजी लांजेवार साहेब, उपस्थित सर्व मार्गदर्शक सुटले का नाही ना? एक दर्जन मार्गदर्शक आहे ना जी आज पुरे डर्जन भर आहे। तर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक मंडळी, उपस्थित गटातील मंडळांतर्गत कार्यकर्ते आदरणीय सुरेशभाऊ वटवार, रविभाऊ राऊत, आदरणीय दशरथजी लांबट, उपस्थित मोरेजी, उपस्थित जिचकारजी, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आता सर्व मार्गदर्शकाचे नाव घेतलं, इकडे मार्गदर्शिका बसले, याचे नाव नाही घेतलं तर त्याला रागी। तर उपस्थित एंडेताई, पंचबुधे नाही आजबले ताई, लारोकर ताई, वेंकटकर ताई, उपस्थित सर्व मार्गदर्शकांना सुद्धा आदरपूर्वक नमस्कार। चरडेताई त्यांना सुद्धा आदरपूर्वक नमस्कार। उपस्थित सर्व बाबाचे सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। वेळ भरपूर झालेला आहे, 4:30 वाजले आणि 4:30 वाजेपर्यंतचाच कार्यक्रम होता। बोलायची इच्छा नव्हती, पण काहीतरी आता नाव घेतलं तर 2 शब्द बोलावं लागणार आहे। तर पहा, आज चांगले मार्गदर्शन मिळाले, अनुभव ऐकायला मिळाले। 11-10 मार्गदर्शकाचे मार्गदर्शन झाले। तर असं सांगण्याला काही राहिलं नाही, पण एक सांगू इच्छितो, हा मानव धर्म आहे। बाबांना अहोरात्र कष्ट करून ही कृपा प्राप्त केली स्वतःच्या परिवारासाठी, तुमच्या आमच्यासाठी नाही, स्वतःच्या परिवारासाठी ही कृपा प्राप्त केली। पण ज्यावेळेस बाबाच्या लक्षात आलं का माझा परिवार जसा दुःखी होता आणि या कृपेची प्राप्ती मी केली, माझ्यापेक्षा कितीतरी दुःखी आणि कष्टी परिवार या जगाच्या पाठीवर आहे, या नागपूर शहराच्या भूमीवर आहे, या महाराष्ट्राच्या भूमीवर आहे। तेव्हा असं बाबाला वाटलं का जी कृपा आपण प्राप्त केली आहे, या कृपेचा जर प्रचार आणि प्रसार झाला तर या दुःखी कष्टी मानवाचे दुःख दूर होतील। हा विचार बाबाच्या मनात आला आणि तो विचार करून बाबांनी या
कृपेचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुरुवात केली। आम्ही दुःखी कष्टी होतो। या मार्गाशी जो जुळला आहे, जोही सेवक जुळला असेल, चाहे तो आज मार्गदर्शक असेल या सेवक असेल, त्यागी असेल किंवा साधा असेल, पण जुळला दुःखामुळे। मी दुःखामुळे जुळलो, माझ्याही परिवारात माझ्यावर दुःख होते म्हणून या मार्गाशी जुळलो। तर प्रत्येक व्यक्ती हा दुःखाशी जुळलेला आहे आणि या मार्गाशी जुळून त्यानं आपली इमानदारी दाखवली आणि ते कार्य केले, म्हणून त्या परमेश्वराला कुठेतरी दया आली आणि आम्हाला दुःखातून बाहेर काढलं। पण आज आम्ही क्रमाक्रमानं सामोर आलो, दुःखातून बाहेर आलो, 2 पैसे मिळवू लागलो, 2 पैसे आमच्याकडे जमा होऊ लागले, तर आमच्याकडे बाहेरची हवा त्या पैशाबरोबर, त्या आवक बरोबर, त्या परिश्रमाच्या माध्यमातून जो मिळवत गेलो त्याच्याबरोबर आमच्यामध्ये अहंकार नावाची वस्तू येऊ लागली। हा प्रकार 100% 90% लोकांमध्ये आहे असं मला जाणवतं। मी असू शकतो, मी नाही असं म्हणू शकत नाही। मानव आणि मानव हा चुकीचा पात्र आहे, बाबाने सांगितलंय, कारण बाबाने भगवंतानं सोडलं नाही। बाबाने बेमान म्हणलं तर आम्ही तर मानव, काळ्या डोळीच्या मानव बेमान आहे असं म्हणलं गेलं। तर आम्ही मानव, आम्ही बेमान आहोत, पण दुःखानं आम्हाला इमानदारी शिकवली। तर आमच्या खरा गुरु आमचे दुःख, आमच्यावर दुःख आलं नसतं आम्ही नमलो नसतो, आणि आम्ही नमलो नसतो तर आज जमलो नसतो। तर जसे जमलो आहो आम्ही असंच जमून राहण्याची गरज आहे, कारण आम्ही जमण्यासाठी तत्वशब्द नियमाचा वापर केला। आम्ही आमचं जीवन बनवण्यासाठी बाबांना दिलेल्या शिकवणीचा वापर केला आणि त्या आधारावर आम्ही आमचं जीवन उभं केलं। आज आमचं जीवन सक्षमतेनं उभं राहिलं, म्हणून विसर पडू देऊ नका। आता सांगायची काही हे नाही, पण आता समोर इलेक्शन येणार मंडळाचे, बरेच लोक येतील। काही लोक तुमच्या गाव आहे, हे गाव मला आवडतं गाव आहे, या गावामध्ये जन्मलवनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या गावातले सेवक आणि या गावातल्या मायमाऊल्यांनी खूप परिश्रम करून त्या कार्यक्रमाला उत्साहित केलं। तो खूप आनंदानं आजही त्या कार्यक्रमाचे नाव जिकडे तिकडे निघत राहते। तर असाच कार्यक्रम आताही केला आम्ही तरोडी गावामध्ये, तोही खूप चांगला कार्यक्रम झाला। पण कुठेतरी आमच्यामध्ये कमतरता होती, आम्ही कुठेतरी कम पडलो, आम्ही विचारधारात कम पडलो, भगवत भक्तीत कम पडलो, सोचण्या समजण्यामध्ये कम पडलो, भेदभाव या प्रकारचे विचार आमच्या मनात राहिले, म्हणून ते परमेश्वराला आवडलं नाही आणि त्या कार्यक्रमामध्ये क्षणामध्ये परमेश्वरानं आपला निर्णय दिला आणि निसर्गानं साथ दिला नाही, म्हणून त्या कार्यक्रमामध्ये व्यवधान आलं। पण तरी कार्यक्रम सुसज्ज झाला, चांगला झाला। पण आम्हाला आमच्या जीवनात जगण्यासाठी आता इलेक्शन येणारच आहे, या गावात कितीतरी लोक येतील, कितीतरी लोक काही आपले सांगतील, तो असा आहे, तो तसा आहे, तो आम्हाला कोणासंग काही घेणं देणं नाही, अध्यक्षासोबत काही घेणं देणं नाही, आणि बाकीचे कोणी अजून उभे राहतील त्यांच्या संग काही घेणं देणं नाही। तुम्हाला ज्याच्याकडे ज्याला मतदान करायचे आहे त्याला करा, आणि ज्याला नाही करायचे त्याला नको करा, पण आपल्या गावातली एकता फुटू देऊ नका। आपल्या गावात अगर आमच्या रिश्तेदार, आमच्या कुटुंबाच्या, आमच्या परिवाराच्या, आमच्या कोणी दोस्त मित्र येऊन अगर वातावरण खराब करत असत तर त्याला हात जोडून सांगा का तू त्या गावची सीमा पाय, आमच्या गावातल्या वातावरणाला खराब करू नको, आमच्या एकोप्याने तोडू नको। आज जो तुमच्या गावात एकता आहे हे जर टिकून राहिली तरी ती प्रत्येक परमेश्वरी कार्य आनंदाने पार पडतील आणि तुमच्या गावाची अशीच कीर्ती जाईल। बाहेरचे लोक येतील, तुमच्या गावात अगर चांगलं वातावरण आहे, एकोपा आहे, संस्काराचे जीवन जरी जगत असाल तर समोरच्या माणसाला चांगलं वाटणार नाही, तो फूट पाडायचे कार्य करत, तो कोणा नाही कोणा माध्यमातून उपस्थित होईल आणि तुमच्या गावातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करेल। जर असं करणारा व्यक्ती निदर्शनात आला त्याला हात जोडून सांगा बाबा तू या गावातलं तूप आहे, चाहे त्या ठिकाणी मी काहून नाही राहत, कोणीही असेल त्याला सांगायचं का नाही काकाजी तुम्ही आमच्या गावामध्ये विघ्न उत्पन्न नको करा, आमच्या गावातली एकता तोडा नको। एकता
भंग होऊ देऊ नका, कारण बाबानं एकता शिकवली आहे आम्हाला, त्या एकोप्यानं आम्हाला जीवन जगायचे आहे। बाबानं जो तत्वशब्द नियम दिले आहे आम्हाला, ते जो तत्वशब्द नियमाची चाकोरी दिली आहे त्याच्या आतमध्ये राहायचे आहे। आता मार्गदर्शकांनी सांगितलं 12 कळीच्या आतमध्ये राहूनच आम्हाला जीवन जगाचे, खरोखर आहे। आम्हाला बाबानं जो तत्वशब्द नियमाची चाकोरी दिली आहे, मार्गदर्शनासाठी मार्गदर्शिका दिली आहे, त्याचं वाचन करणं गरजेचं आहे। त्याचा जो आचार विचार आहे त्याचा अनुसार करा, ते विचार आपल्या अंगात उतरवा, तेव्हा तुमची संतान सुरट निघाल, तुमची संतान संस्कारी बनल। जर आम्ही बदललो नाही तर आमची संतानही बदलू शकत नाही। गरज आहे आज आम्हाला तत्वशब्द नियमाला आठवायची, तत्वशब्द नियमाला अंगीसात करायची, आपल्या विचारात उतरवायची, कारण आम्ही जर नाही बदललो तर आमची औलाद बदलणार नाही। तर आमच्यातले जो अविचार आज समोर येऊन राहिले आहे, या अविचाराला दूर करा, बाबांना दिलेल्या शिकवणीचे आचरण करा, बाबांना दिलेली शिकवण आपल्या विचारात घ्या, त्याचा आत्मसात करा आणि तत्वशब्द नियमाचे पालन करून तुम्हीही जीवन जगा, मी सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहीन। एवढे बोलून 2 शब्द संपवतो। सर्वांना माझा नमस्कार।